वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारला। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेली ही मोहीम चौथ्या दिवशी सुद्धा सुरूच राहिली। जेसीबी आणि कामगारांच्या मदतीनं फुटपाथवरील टपऱ्या, अनधिकृत गाळे, वाढीव बांधकामं ही सगळी जमीनदोस्त केली जात आहेत। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आजही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वांद्रे पोलिसांचं दंगल नियंत्रण पथक सुद्धा आज घटनास्थळी उपस्थित होतं। अतिक्रमणधारकांचा विरोध होऊ नये यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन अजूनही पूर्ण सतर्क आहे। वांद्रे पूर्व भागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना पोलिसांवर दगडफेक करणाऱ्याला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांवर सिमेंटचा ब्लॉक भिरकावल्याप्रकरणी सद्दाम अन्सारीसह एकूण 3 जणांना पोलिसांनी पकडलं। सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि घातक शस्त्रांनी जाणीवपूर्वक दुखापत केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। आपण या व्हिडिओमध्ये जी लाल शर्टातली व्यक्ती पाहतो आहोत, याच व्यक्तीला 26 मे पर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता या दगडफेक प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या 19 झाली आहे। तिकडे वांद्रे गरीबनगर दगडफेक प्रकरणातील 20 ते 25 आरोपी अद्यापही फरार असल्याचं कळतं। निर्मलनगर पोलिसांची वेगवेगळी पथकं आरोपींच्या शोधात सक्रिय आहेत। दगडफेक करणारे आपल्या गावी पळून गेलेत तर काही नातेवाईकांच्याकडे लपल्याचा पोलिसांना संशय आहे। व्हिडिओमध्ये चित्रित आरोपींची ओळख पटवण्यात पोलीस सध्या युद्धपातळीवर काम करतायत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, याबद्दल अधिक काय माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की आतापर्यंत 19 जण अटकेत आहेत, मात्र पोलिसांना आणखी ज्यांनी दगडफेक केलेली होती अशांची ओळख पटलेली आहे, पण त्यांना शोधायला अडचणी येत आहेत। असे जवळपास 20 ते 25 जण आहेत, त्यांना पोलिसांना अटक करायची आहे। मात्र ते जे आरोपी आहेत ते आपल्या गावी पळालेले आहेत, तर काही लोक नातेवाईकांकडे लपलेले आहेत। युद्ध पातळीवरती पोलीस जे आहेत तर त्यांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत त्यांची अशी ओळख निर्माण झालेली आहे की ते सर्व उत्तर प्रदेश, बिहार या भागातून आलेले आहेत। समोरचा जो बेहरामपाडा आहे त्या ठिकाणी ते सर्व कामगार आहेत आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या युद्ध पातळीवरती प्रयत्न करत आहे। अनेक पथकं त्यांनी या प्रकरणी तैनात देखील केल्यात असल्याचं पाहायला मिळतंय। ऋतिक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान